बर चालतंय येतोच मग आम्ही. हो खराबची तयारी करा येतो आम्ही काही अडचण नाही. येतो बर हो ठेवा गेले वराला बोलावं लागत नाही लय कुठे त्याच्यात. हॅलो अरे आम्हा कुठे गावात आहे ना चल ना आपलं मुलगी पाहायला बोलले पाहुणे जायचंय. हा मग काय होतं उशिरा त्यांचा फोन आला तर त्यांचं काही अडचण असेल त्याच्यामध्ये मग या म्हणले लवकर आज या म्हणले त्यांनी पाहिला असेल काही. हा जायचंय ये बरं लवकर मग तुझं थोडं आवरा टाकून किती याला दिशी. हा आपल्याला इथलं आवरा लागून जायचं म्हणल्यावर का असं कुठून लगेच जायचं का. ये बरं लवकर. हा ठेवू का. मामाने रस्त्यावर इथं ठेवल्यात राव. आता कसं जायचंय अवघडच आहे राव. बसन कधी याच्यामधनं हा खेड्याच्या लोकांचं लयच अवघड आहे राव. कुठं काय ठेवते सांगता येत नाही. हे काय मामाने यार वैताग दिलाय. मुलगी बघायची तिकडे आई बाबा वैताग देतात पुण्याला. इथं हे देतात म्हणलं चला बाबा 4 दिवस आनंदाने राहू मामाकडे. आणि मामा पण इथं पोरगी बघायची आणि ते गावातले मित्र त्यांच्याकडे गेलो थोडा आनंद घेतला. यावं म्हणलं तर नाही इकडेच. बरं ठीक आहे आपल्या गावातला मित्राला एक फोन करावं लागेल. चल बाबा ह्या मामाचा नाद मिटावं लागेल म्हणून. ठीक आहे तुझा नंबर. हा गाण्या कुठं आहे. अरे मी गावाकडे आलेलो 4 दिवस झालं. अरे तुझी आठवण आली म्हणून तुला फोन केला. अरे मामा एक नाही आपले मामा हा मधुकर मामा ते म्हणले मुलगी बघायला जायचंय. कुठं खूळ आणलं डोक्यामध्ये कोण काय म्हणलंय मलाच काही कळलं. मला नाही माहिती बाबा कुठं जायचंय. तू लवकर ये उरकून आम्ही रस्त्यात येतो तू पण रस्त्यात ये. चालतंय ठेवू का बाय. अरे चल ना किती वेळ झाला आपलं ती मुलगी पाहायला जायचंय. कुठं जायचं ते पाहुणे बोललंय गावाला तिकडे. कशाला मुलगी नको जातो मी पुण्याला. नाही आता ताई सांगितलं हे पहिले दिवस कमी करायचं. ते म्हणले मुलगी पाहून या तुम्ही गावाकडे पाठवलं त्याला. बहीण भावंडामध्ये माझे हाल दोघांच्या मध्ये. मग काय लग्न करायचं नाही असं ठेवायचं का तुझं. आपण करू ना एवढं लवकर कशाला. नाही ती बोलली मुलगी पाहून या त्याला मुलगी दाखवून आणा. पण ठीक आहे गण्या घ्या खालच्या आळीचा. बरं त्याला बोलू तुमच्या इथला. हा बोलू त्याला बोलू. कसं होईल तो माझा मित्र आहे ना लहानपणीचा. हा असला मित्र राहते सोबत. बोलू त्याला टाकीन काय नाही मला नाही आवडायचं. मला असं मी सकाळी जावं असं आहे का. थांबा मामा. काय झालं येऊन लागते दमला काय. हा भरपूर चलत जायचं म्हणून नाही बा आपल्याला. गाडी आली घरी येतो ना अजून 4 तास नाही येतोय किती 2 मिनिटात जातो ना पुरण. नको बाबा काय ते तुम्ही नुसतं तिकडे बसून ते शहरात सगळा खेळ झाला सगळा. तुमचं काय जीवन आहे. आमची तर आम्हाला दारामध्ये जायचं म्हणलं की गाडी. आम्हाला मुताला जायचं म्हणलं की गाडी. त्याच्यामुळे तर असं झालं ना. आता चालता येत आहे का. टॉयलेटला जायचं म्हणलं की गाडी. नाही मग थोडस फिरायला पाहिजे व्यायाम पाहिजे. काय करायचं व्यायाम असलं मग असं वाटतंय ना फिरून हडकुडं होतंय माणूस. कशाला तब्येत उलट वजन कमी व्हायला पाहिजे. तुम्ही बघा काळे पडले मी कसा गोरा राहिलो सिटी मध्ये राहून. बरं आम्ही कसे येतात निबार अगदी निबार मी हो तुम्ही नाही. रात्रंदिवस पळतो. चल 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 तुम्ही बसा ना मामा. अरे तू बस कशाला नाही का तुम्ही तब्येत ना बस बस काय किती सकाळी तुम्हाला यायला किती वेळा मी तास करू नकोस काय. अरे तुझा मित्र नाही. आम्ही बरं जेव्हा वाट पाहिली तू या ना तिकडून.
शहरातली भाषा वापरायला. तुला किती वेळ झाला फोन केला तू तिकडे काय आम्ही करत 2 तासाला येऊन बसलो तुमची वाट बघत उन्हात. काय तुम्ही तिकडे बसला सहलीला. Actually काय ना तू हा. काय बदलला नाही हाय चल काय बस style बस असतो. बस, काय बस, बाता बस. मारतो शहरातली भाषा मारतो आलं लोकं. काय शहरात जाऊन काय किचकिट बघा झालं की बाई. याला चालता यायला वाटत नाही उलचक लगेच घाम येतो. लगेच घाम येतोय. काय पोरग आहे हे असं असतं का पहिलं लहानपणी पळायचं आणि आता शहरात 2 दिवस गेलं की लहानपणी नाही. काय होतं? बैठक काढायच्या, जोर चिकना काढायची. नव्हतो आता चिकना आलो मी. खेळ झाला सगळा. हॅलो, अरे कुठे आहे? आज जरा घरी आहे बरं, जरा घराकडं. हा ते जरा पाहुणे यायचे तर त्याच्यामुळे लवकर ये बाबा. हा काय मग काय तुझ्या सारखं जरा शहाणा माणूस असल्यावर निघतो मार्ग त्याच्यातून काहीतरी. हा हा ये लवकर ये. हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे ठेव. काय म्हणतो भाऊ? काय बघ किती वेळ झालं जो म्हणतो फोन लावतो मी लवकर ये. अर्जंट फोन आल्यामुळे चालू ना मग. हा ते पाहुणे यायचे आपल्या गीताला. असं आहे का? हो त्याच्यामुळे म्हणलं तुझ्या सारखा शहाणाच होता माणूस असल्यावर. जमून ना मग जाऊन दे ना काय अडचण नाही. चालतंय हा लावा नियोजन मग पुढचं काय आहे? नाही मग बस घेऊ ना बोलून पाहुणे जरा. हा बस मी जरा नियोजन लावतो. लाव 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 काय अडचण नाही. हो सांगितलं का मुलीला मुलीला? हा सांगितलं. बर काय सांगायचं बाबा. काय पुरीची आई असती तर लय भारी असते. आता पुरीची मी आई झालोय बापू अरे झालोय. भाऊ, आता ते करतोय तुला करावाच लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही दुसरा आपल्याला. काय आता सांगायचं? वहिनी असते तर ते जरा थोडं वेगळंच झालं असतं. पण आता पर्याय दुसरा नाही ना आपल्याला. नाही हा. गीताला मी काय वहिनीची उणीव नाही भासून दिली. मग तेच ना आता येते ना पाहुणे देऊ करून काहीतरी कार्यक्रम चांगला. आता मला हे आईचं काम केलं आता करावंच लागेल. केल्याशिवाय पर्यायच नाही आता आपल्याला. माझ्या गीताला फक्त कसे जरा आनंदातलं घर मिळलं ना हा तर मग आपलं काहीतरी सार्थक झाले सारखं. नाही नाही चांगलेच पाहुणे आहेत ना त्याची काही अडचण नाही. हा म्हणून तर म्हणलं तो सारखा शहाणा माणूस असला बर बर म्हणजे कसं जिथले तिथं होईल. चालतंय चालतंय चालतंय. हा, तर मग येते ना पाहुणे सांगितलंच नाही की त्याला सगळं. सांगितलं माहित आतापासूनच पोटात भाडभाड व्हायला लागली. तस काय टेन्शन घेऊ नको. आता वहिनी असती तर नव्हतं एवढं टेन्शन. हा ना. आता कसं असतंय ते केल्याशिवाय बरं नाही ना. हा करावी लागतंय ते आता. बरोबर आहे. पुरीची आहे तुलाच व्हावं लागणार बाप आहे तुलाच व्हावं लागणार आहे ना. अरे बाबा हम्म. मला तर लय बाबा एकदम मला इतिहास मग का आठवायला लागला. तू काय कर भाऊ आता येण्यावानी काय करू नको. आणि येण्यावानी करून जमणार नाही. आता या पुरीचं आपल्याला करून द्यावं लागणार आहे. तू टेन्शन नको घेऊ काही. हा ना बाबा. हा घेऊ नको तू शिव जमणार नाही काही. आता पाहुणे येते हा. आपलं करून देऊ नीट येणं आपलं तिचं चांगलं करू तसं काय नाही. पण लय टेन्शन घेऊ नको. नाही हा काय तू करशील तसं तोय साथ. बर 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 चालतंय चालतंय. नको रडू नको अजिबात रडू नको. काय करू नको तसं. नाही बाबा हे सारा माया भूतकाळ माया डोळ्यात पुढे यायला लागला. येऊन दे आता येतच असतंय. अरे होणारी गोष्ट का चुकलेली आहे का अजून नाहीच ना. आहे. हा म्हणजे आता करायचं काम आहे आपलं करून देऊ. जे मागून आलंय ते करावंच लागेल. पुढे चाललंय आता. तुला का आठवत नाही अर्ध्या टाकलाय का बाबा. मित्र आहे म्हणून मी तुला साथच देतोय ना.
हा. मुळं तर जरा जीवाला आधार वाटत हा तुला साथ देऊ हे लग्न होईपर्यंत सुद्धा तुला साथ देणार चल उठ पाहुणे येते ते आपलं करून टाकू तेवढं बरोबर. हा तुम्ही तर दोघांच्या मध्ये मला चेपवलंय. उतर चल उतर शहरात येडेच बाबा आम्ही शाने तुम्ही गावठी हो. उतरा ना खाली मग जाता येईल की मग. उतर आम्ही चहा गाडी पण वर पितो. आम्ही असं तुमच्यासारखं खाली पित नाही. उतर बाबा पाहुणे वाट इथं पाहत बसा, असतील. उतर चला ते गाडी बसून आले दमला काय ते एवढं काय चालायला काय झालं आता इथं बसायचं का तिकडे पाहुणे वाट पाहत असते चल का पाहुण्याच्या घरी आलो तर कुठे बस आलो तिथं जाऊन द्या की हो. काय जाऊन द्या की? पाहुण्याच्या घरी. काय दमलं काय झालं होय निवांत बोलतो मी निवांत. कसलं टेमन कसलं काय अहो मामा तुम्ही तर येडेच राहिला खेड्यामध्ये राहून. कसं काय काय झालं ते आयटम गर्लफ्रेंड ते तुमच्या शहरामध्ये इकडे इथं- नसतं इथं काय तर काही नसतं तसलं मग काही. इकडं काय इथं असतं? खेळत काय हा. नसतं इथं काही नसतं लग्न करायचं आणि बस तिथं डायरेक्ट लागण काम चालू तिथं डायरेक्ट लागण करते हा तसले ते गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आणि ते तसलं काय नसतं शहरात इकडं. असतं तुम्ही इथं काय गावठी मग. चला गावठी ते काय वाई उद्योग करतात तुम्ही तिकडे शहरामध्ये चला चला चला. झालं का आता जरा आराम मिळाला का इथं गाडी आला तरी तू दमला काय काम शेतात काय काय काम म्हणत करायचं? काही शेतात तर आम्ही नाही करत. आम्हाला ना घर पोहोच येतं खायला. काय दिवस गाडी बसून आला तरी इतका थकला आम्हाला दूध भैया देतो भैया. हा बायाला दूध निघत आहे गाईचं आणून देतो इकडचं बाया देतो मामा काही बोलते. बाया देतो बायाला दुधी चला पाहुणे आहेत का गेले. पाहुणे पाहुणे चला पाहुणे अरे दिसते चला हा राम 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 राम. चला आता चला या बरोबर आतमध्ये येऊ की कुठं. इथंच काढावं लागते आत काय घरात आत नव्हते काय टाकत बस माझे सॉक्स खराब होतील ना. चल ना स्वच्छ आत घरात जायचे हो चटई आणतो पाहुणे बसायला हा चल जरा मग पाहा बरं बसा कसा या बसा. कस काय परत झालं पाहुणे मग झाला जरा थोडासा रस्ता खराब होता त्याच्यामुळे यायला वेळ लागला असं आहे का आपण आलो जरा बर बर अडचण झाली असं हवे नाही हो तुमचं हवे. अहो हवे आता कसं आहे खेडेगाव आहे हवे काय कुठं बी असतो का हाय आता हवे पाहिजे असं बंद गडी पाहिजे. असतो हवे येतात खेडे आहे. शहर आहे का खेड्यापाड्यात रस्ते असतात का एवढे हा. इथं हाय का असतो इथं बारीक पाणी असते पाय वाटा असतात इथं बरं, चांगला झाला ना तुम्हाला तब्येत नाही झाली. मातीचा रस्ता असतो त्याला निष्ठी माती असते त्याला म्हणतात पाणी. हा खोलगट पाणी असते इथं काय शिटी आहे का कशी म्हणजे अशी खोल जायचं मला यायचं का. हा खोल रस्ता तसंच असतं म्हणजे आपल्या याच्यासाठी तुमच्याकडे म्हणतात पाणी द्यायची ती बोल काय असते तुमच्याकडे काय? विहीर, विहीर. ती त्याच्यासारखा रस्ता असतो नाही का? नाही नाही तसं नाही नसतो. खोल असतो. असं खचकोली असते त्या रस्त्याला खड्डे असते खड्डे असते आता ते सिटीचे पाहुणे तुम्ही हा तुम्हाला आता थोडा तकलीफच होणार ना हा त्याला माहित नाही सिटीला हा. त्याला काय माहिती इकडे गावाकडचं काय असतं हे खेडेपाडे आहेत हा रस्ता खाली उतर होणारच आहे थोडाफार आपण म्हणतो खेड्यात रस्ते चांगले नसते हा मग तुम्ही कोणी मुलाचे मी मुलाचा मामा आहे ते मुलीची वडील आहेत हा 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 ते लहानपणीपासून आम्ही मित्र आहेत एकूणाचे हा हा तुम्ही जवळ राहिला हा जवळ जवळ आहेत आता काय झालंय तू मालकीन वारली त्यांची म्हणून हा हा बऱ्याच दिवस आणि झाले. हा या मला सगळंच राहावं लागतंय ना हा? कमी जास्त एकूणाच हा, हा. बघत होतो आमच्यातले आमच्यात आम्ही. हा हा बघ एका हा. बेकाचं मदत एकूणाला करावंच लागतं हा एका बेकाच्या कार्यात उभं राहायचं बरोबर चांगलं आहे. तुम्ही मुलाचे मामा आहेत का हा मुलगा कुठं असतो ते पुण्याला असतो तो. पुण्याला असतो का हा
बर बर जमीन बिमीन आहे का घरी काही जमीन आहे पण ते अशी वाटेन दिली लोकांना बटन दिले असं आहे का त्यांच्याकडे गडी गुडीत कामाला ते हा, बटन हा. दिलं चालतंय ना मग. आता जमीनला काही माहित नसल्यामुळे हे आपल्याला अशी गावाकडे. मोठी गाडी मोठी असा छोट्या गाडीमध्ये येत नाही. गावाकडे असली एसटी सारखी नाही नाही गावाकडे येत नाही ते. गावाकडे येत नाहीत का हा. हा, हा. 20 लाखाची गाडी आपल्याकडे 20. बर बर अहो तुम्ही इथं आलं टू व्हीलर आम्ही अशी मग आता बारीक रस्ते आहेत आमच्याकडे तुमची गाडी गाडी काम ती असणार गाडी ती काय इकडं नाही नाही येऊ शकत खऱ्या रस्त्याने गाडी तिकडे हा ती कशाला आणायची असं आहे. बारीक रस्ते आहेत ना लय अवघड आहे तुमची तर गरमत एसी नाही काय नाही. खेड्यात आता तसंच असतं एसी पेशी नसती इथं भाना भाना वार येतं ते थांबा हा. मग दुसरं काय असतं आमचे मामा पण येणे झाले यांच्या सोबत सुधारले असते आईने तिकडे नेले तर आईने इथं सोडून दिले. खेड्यात काय आहे? आपल्या सिटीला काय आहे तुमच्या शहरात तिकडे अहो शहरात मोठी मोठी बिल्डिंग मोठे मोठे माणसं त्या बिल्डिंगला काय करतात खेड्यात लय मजा आहे जरा मोकळ्या हवाला फिरून बघा हा इथं मस्त हवा लागते भरा भरा वार येते इतकं काय प्यानं काय वाऱ्याने केस खराब होतात हा केस खराब होते त्यानंतर धूळ उडते कपडे खराब होतात. नाही नाही ते तुम्हाला ती सवय नाही आम्हाला काय मला आता नाही कसं आहे सिटीत राहणाऱ्या माणसाला सवय नाही झाली हा ते आम्हाला सिटीत करमत नाही हा तिथं काय ते सगळं हा. मत सगळं पाणी बिनी सांगा ना सांगू ना पाहुण्याला लांबून आले दमून आले जरा छोटू पाणी आण गं बाई पाहुण्याला ठेव. घ्या पण बिस्लरी आणा की पाणी बॉटल इथं गावाकडे अहो, बिसलरी गावाकडे दिसलं आहे का आता? इथं माठातलं पाणी मस्त हेच पाणी प्यावं लागत असतं. इथं तेच प्यायचं काय होतं पाणी काय नाही पी चांगलं असतं पी पाहुण्याला काही आजार बिजार आहे काय नाही नाही काय आलं ते शहरात नाही म्हणून ते म्हणतात. होय बघा. पाणी बिसलरी ते पाणी प्यायचं सवय आहे. ते इथे गावाकडचं पाणी त्या खराब दिसतो असं आहे ते. असं होतंय का काही मग या लोकांचं काय असतं तुम्हाला माहिती शिटीला हा हा शिटीला पाणी चांगलं प्यायचं सगळं स्वच्छ आहे आता त्याला इथं सवय नसल्यामुळे तसं वाटतं नाही खरं आहे ती असं नाही आहे. तर पाणी प्यायल्यावर काय नाही चांगलं आहे काय जायचं नाही नव्हत. नाही नक्की काय होतंय मस्त आहे बरोबर हा अरे लईची तरी का नाही पाणी वाव ना लय सगळा दिसतोय काय सिटीतला पाव नाही ना आता पुण्यात राहते शहरात बर जाऊ द्या ते येतं विचारा ते काम काय करते असं आहे का? कुठं कामाला आहे अहो ते मुलगा काय काम करतोय तुमचा बासा ते मोठे होद्यावर इंजिनियर आहे इंजिनियर आहे का हा लाख 1.5 लाख रुपये महिना आहे त्याला पगार आहे चांगला लाख 1.5 लाख पगार म्हणते तू हो वाय, मग तर पुरीचं कल्याणच व्हायच्या मागे मग नाही हा, छान आहे नाही पोरग चांगलं आहे पण ते जरा लयच नाजूक दिसतो बा तेवढं मला थोडस सिटीत जाणार सिटीत राहणारे पोर आहेत त्याला गावाकडे थोडस काय बाहेर डोक्याच्या बाहेर दिसत आहे ते जरा नाजूक नाही नाही टेन्शन नका घेऊ तुम्ही हा? मुलगा चांगला आहे असं आहे का हा. बरं. नाही मला काय हा, बन तू पास करशील तस आता बर बर हा चालतंय ना ए गण्या एसी लावायची सांग की रे इथे नसते एसी. अरे बाबा आता ये. इथं काय बंगला आहे का मोठा एसी? एसी इथं हवा येते वारा असते. याला एसी बंद मस्त हवा येते एसी कशाला कशाला एसी एसी? म्हणजे कळत आता नाही फॅनला लाईट गेलेली आहे. ना. मामा ऐक. अहो पाहुणं मुलाचा मित्र आहे का हा ते मित्र आहे गावाकडचा आमच्या असं आहे का हा बर ते आपलं जोडीदार बोलायला हा. चला जायचं का नाही 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 बस ना थोडं. थांब ना गडबड करू नको तू चला की मामा जाऊ ना मला दमून आलेली काय झालं? आता आलात ना तर मुलगी बघून जा 2-2 शब्द बोला झालं पोर कसं तरी झालं हो. असं दम नाही निघत तिथं काय होतंय जाऊ थांब अरे झोपायचं नाही भैया ते झोपायचं नाही अरे, पोरगा सकाळी झोपतोय. आता ते तिकडून प्रवास करून आलाय हा हा त्याच्यामुळे ते जमलं संध्याकाळी जाऊन झोपतो मी थोडासा नाही मुलगी पाहिजे अगोदरच नाही लांबून आलेले आपलं ना. मुलगी पाहिजे अगोदर नंतर जेवण जायचं नंतर जायचं आपलं का लगेच पाहुणे हो हा हे नवर देवाचं लय जागरण झालंय का काय हा ते प्रवासामुळे जरा थोडस
त्याच्यामुळे ते कार्यक्रम तर होऊन द्यावा, मुलगी बघावा. नाही कटाळलेत त्याला भाऊ, कटाळलेत. कसला लागून आलेत ना. असं आहे मुलगी का? पाहायचा कार्यक्रम नाही का? आपण मुलगी पाहायला आलोत ना. इंजिनियर साहेब जरा नाजूकच दिसतो. ते काय आता येशीदा त्याला काय असतंय. छोटे हे नेजभर पाण्याचं दर उचल. बरं आता पूरला बोला पाहू भाऊ मारा हाका पुरला आपल्या. बर गीता ये बरं बाई बाहेर जरा. बस इथे. तू कोण बच्चन पाहुणे हो, बोला. काही मुलीला विचारायचं असलं तर विचारा. बर चालतंय विचारू. हा काय नाव आहे तुझं? गीता. गीता. आणि शिक्षण 12वी झाली. 12वी झाली का? स्वयंपाकातलं येतं काही? हो येतात ना, भाकरी पोळ्या भाजी वगैरे सगळं. वा. आणि आता शिक्षण पुढं शिकायची इच्छा आहे का? हो आहे ना, पुढे शिकायचं. बरं छान चांगलं. आणि शेतातलं वगैरे पण काम येतं मला सगळं. शेतातलं काम येतं? हो. वा छान. पाहुणे हो, बोला ना. मुलगी आहे हा. ना, तुमच्या कोणत्याच कामात नडणार नाही. हा. स्वयंपाकात नाही, कशात नाही, शेतीतल्या कामाला कोणत्या जागेवर टाका ती कामच करणार. नाही तिला शेतीत कुठं काम करता आम्ही शिक्षणाच्या शिकवणार. बाबतीत बी नंबर 1 मुलगी आहे ती. आम्ही त्याला शिकवणार म्हणजे हा. नोकरी. शिक्षणाची तिची अडचण आहे, तुमच्या शेतीतल्या कामाची नाही. काही काम सांगा, आम्ही फक्त शिक्षण करणार, आम्हाला नोकरी सुद्धा करत नाही. म्हणून जे पैसे कमवतो तेच भरपूर आहे. त्यात लाख 1.5 लाख रुपये महिना आहे. बरोबर हा. फक्त शिक्षण पदवीधर असावे. नाही शिक्षणाला नंबर 1 मुलगी म्हणून. मग त्या उद्देशाने पदवीधर असावा घरातले. तिला जी मोर शिकायची इच्छा हा. आहे, ती शिक्षण चांगलंय म्हणून ती शिकायचं म्हणते ना मोर. नाही शिकवणार आम्ही. हा. आणि असं खायला आमचं दारात येतं, घराच्या दारामध्ये येतं. नाही नाही तर उतरायचं खाली आणि घ्यायचं खाली. नाही, बरोबर आहे. तुमच्याकडे स्वयंपाकवाले ते आमके तमके असतेच. हा. तिथं काय सिटीत माहिती आहे आम्हाला थोडी थोडी. नाही स्वयंपाकाला आमच्याकडे महिला येतात. हा ना, मग खायचं आणि झोपायचं, खायचं आणि झोपायचं. चालतंय ना. आणि ड्युटी. ड्युटी मी करणार. हा मग तेच म्हणतोय मी. हा. अहो, ह्यांना ते वेगळंच वाटतं राव, खेड्यातल्या नाही, आजोळी. मुलगी जर शिकायला आपली गेली भाऊ, हा तर ते ड्युटी त्यांची ते हा. भाऊ. बोला. पोरगी आपली दिली का तिथं, तिला काय काम नाही, खायचंय आणि आराम आहे निसता. मग तुमची मुलगी अशी ना, अशी होणार. अशी काय ते काय बोलत तुझं मग अशीच होणार ना. पाहुणेकडे आलो तर आपण काही शांत बस. काय शांत शांत बस. मग अशीच होणार ना त्यांची मुलगी. मुलगी तशी कशी होईल एकदम. खाऊन खाऊन झोपल्याच्या हा. तिच्या मागे शिक्षण आहे ना, हा अभ्यास. अभ्यास ते करणं तिला गरजेचंच आहे. तात्या, हा. मला मुलाशी थोडं बोलायचं. बोल ना मग, तिथं बोल. नाही इथे बरं नाही वाटत नाही एकांतामध्ये. बर बर एकांतात बोला. हा मग ती मुलगी काय बोलायचं म्हणते ते बघ. कशाला इथंच बोलू की. नाही ना विचार किती प्रश्न काय ते पाहायचं बोलायचं तिला काय काय अडचण. तुम्हीच बोला की. तुम्हाला एक नको म्हणत होतो मी लग्न. नाही तुला बोलायचं म्हणते ती, तुला वैयक्तिक बोलायचं म्हणते. आणि एकांतात बोल थोडं. हा, काय दोन शब्द जाऊन. इथं 4 होतील का? इथं 2 शब्द होतील. नाही नाही अरे एकांतामध्ये बोलावं लागतं. येणं कर, जा. चल फुटबॉल जा. काय म्हणते बघ. कोणाच असते. हा, नाही नाही आता उठला का तू काय म्हणते बघ. उठ उठ उठ. तुझं नाव काय म्हणली? गीता. शिक्षण काय झालं तुझं? 12वी. 12वी झाली का? आता पुढे शिकायची इच्छा आहे का तुझी? हो शिकायचे ना. म्हणजे कसं होईल, दोघांचं पण पेमेंट येईल ना. म्हणजे कसं ऍक्च्युली कसं बरं नाही. कसं काय होईल ना, तर मी काम करायचं तू बाहेर कमवायची, असं नको व्हायला. दोघांचं पण पेमेंट आलं तर काहीतरी भविष्यात आपल्या फॅमिलीसाठी होईल ना, मुलांसाठी. हो. आणि हे तुमच्या इकडे लई असं
इकडे जर लगीन झालं ना परत इकडे नाही यायचं तू लवकर. इथं काय चिडचिड ते कशाचे असतं काय माहिती, शेतामध्ये ते झाडं ते पुन्हा ते तसलं ते किडा वगैरे काय म्हणते ते राहते. त्यानंतर असं इथून चाललं की खराब पूर्ण. सिटीमध्ये ना असं एकदम स्वच्छ राहते. आणि आता आमच्या इकडे कसं राहतं, 4 व्हीलर मध्ये बसायचं, दारात उतरायचं. ऍक्च्युली भरपूर भारी आमच्या इकडे. पण इकडं ना हे काय, आणि आमच्या इकडे ना मस्त पैकी धबधबे फिरायला जातो आम्ही. इथं काय, इथं काहीच नाही. आणि हा इथं कसलं काय तसलं ते काय म्हणतात तर ते बांधलेले असते झाडाला, त्यांना काहीतरी टाकतात, चारा वगैरे तसलं काहीतरी टाकतात. आमच्या इथं कसं आम्ही पोळी वगैरे खातो, तुमच्याकडे काय इगरीत खातात रे. तिकडे मस्त राहतो, कांदा राहतो, त्यानंतर ककडी राहते, मस्त राहतं आमच्या इथं. आणि आमच्या इथं भैया देतो आम्हाला. आम्ही जायचं किंवा बाजारामध्ये मंडीमध्ये जायचं, घेऊन यायचं बॅगमध्ये. हो का? तुमच्याकडे खूप पैसा आहे का? हो खूप पैसा आमची झोपलो तरी मी झोपेल एवढा पैसा आहे. काय करतो मग एवढ्या पैशाचं तुम्ही? आम्ही प्लॉट घेतो, हॉटेल घेतो, त्यानंतर गाडी घेतो, गुंतवणूक करतो आम्ही. त्यानंतर ड्रेस घेतो. बघ आमचे ड्रेस कसं राहतो, आमचं एकदा स्टाईल मस्त. इथं काय गावठी लोकांचं. अच्छा, म्हणजे पैशाच्या जेव्हावरती उड्या मारता म्हणायचं. हो, आमच्याकडे ऍक्च्युली भरपूर पैसा आहे. परंतु तुम्ही कधी गावाकडे आलात का आता? आमचं गावाकडे आम्ही कधी येतच नाही. हा, मग त्याच्यामुळेच तुम्हाला माहित नाही ना. तुम्ही जे खाता ना ती काकडी, तुम्ही कांदा आणता, हा. तुम्ही जाता त्या भैयांकडे ते शेतातूनच नेतात ना. माहितीच नाही ना तुम्हाला कसं माहित असणार. तुमच्याकडे पैसे येतात, तुम्ही पैशावरती जोडता, मंडीमध्ये जाता, घेऊन येता. तुम्ही कधी पाहिलं का शेतकरी कसा कष्ट करून कमवतो ते? शेतकरी पिकवतो ना शेतामध्ये, नंतर तुम्हाला ते मंडीमध्ये येते, नंतर तुम्ही आणता ना. पण तू पैशाच्या जेव्हा तुम्ही आल्यापासून शायनिंग मारताय गावाकडचं, असंच होते, चिखलच आहे. कधी पाऊस पाहिला का? पाऊस नाही पडला शेतकऱ्यांची कशा हाल होते खिडकीतून पाहतो. हो, मग खिडकीतून पाहता ना तुम्ही. पण जो शेतामध्ये कष्ट करतो ना त्याला कळते ना कशा हाल होतात ते. तुम्ही म्हणता एवढी चिडचिड, पण तो पाऊस म्हणजे इथे शेतकऱ्याला देवासारखा आहे. जर तो नाही आला तर त्याचे काय हाल होतात. आम्हाला काही नाही फरक पडत. हो, मग अहो तुम्हाला फरक पडत नाही, पण तुम्हाला माहितीये का जर पाऊस नाही पडला, शेतात पिकलं नाही ना, तर तुम्ही अशी उपाशी बसायला, तुम्ही पैसे नाही खाणार ना. पैसे खाता का तुम्ही? पैशाच्या जेव्हावरती उड्या मारता तुम्ही एवढ्या. जर पिकवलंच नाही शेतकऱ्यांना काय तर तुम्ही खाता का काय? तुम्हाला पावसाची चिडचिड वाटते, तुम्हाला इथे येऊ वाटायला. परंतु शेतकरी करता ना का त्याच कष्टाचं खाता ना तुम्ही पण. मग एवढ्या पैशाचा माग असतो का? तुम्ही आल्यापासून पैशाच्या जेव्हावरती उड्या मारता. खूपच गरमी होते, असंच होतं, एसीच लावा, एवढं आम्ही गाडीतून आलो. अहो शेतकऱ्यांचे पण आहे, शेतकरी राहतात तिथे, त्यांना पण जीव आहे, ते राहतात ना. मग तुम्ही राहू शकत नाही का? आणि तुम्ही मला सांगता लग्न झाल्यावरती माहेरी यायचं आहे, म्हणजे मी घरच्या लोकांना विसरून जायचं का? म्हणजे त्यांनी मला लहानाचं मोठं केलं याच्यासाठी का की तुमच्या हवाली करायचं, नंतर मी त्यांचं तोंड पण नाही पाहायचं? आणि काय हो, तुम्ही एवढं पैसे करता, कधी गावाकडे आले नाही. तुम्ही म्हणता इथं खूप चिखल आहे. ज्यावेळी तुम्हाला सांगितलं ट्रक्समध्ये जाईल ना, इथं काम करायला मग कळत तुमची आवड कशी असते ना. काय करता हो तुम्ही तिथं? तुम्हाला कुठतरी साहेब तुम्हाला सुट्ट्या घ्यायच्या म्हणून तुम्ही असं अर्ज लिहिता, मग तुम्हाला ते कशाला पाहिजे होतं सुट्टी, मग तुम्ही त्याला हळूच असं जाणार, मग सांगणार सर नाही माझं काम नाही असे तसे. मग तुम्ही त्याच्या पुढे एवढं विनम्रपणे वागता. शेतकरी त्याच्या मनाचा राहिला त्याला गरज आहे का कुणाची सुट्टी घ्यायची? हा, आणि तुम्हाला एवढं शायनिंग मध्ये वागतो, बाबा इकडं खूपच गरम होते, असं होतंय तसं होतं. तो काय तुमची भाषा, काय वागणं काय आहे का? शेतकऱ्यांना पण इज्जत आहे ना त्यांची. आम्ही कुठं तुमची इज्जत काढली हो? इज्जत नाही काढली. आल्यापासून तुझं जे चालू आहे असंच होतंय तसंच होतंय, खूपच गरमी होते, त्यांच्याकडे एसी नाही का, असे वातावरण असतं का? आणि आम्ही 4 व्हीलर मध्ये चालतो म्हणे, आणि आता तुम्हाला 2 व्हीलर मध्ये यायची वेळ आली. मग शेतकरी ना, इथे शेतकरी राहतात. तुझे माझे विचार काही जुळत नाही. नको. अरे तू कशाला, मीच आधी नको म्हणते. तुला पैशाचा एवढा माज आहे, तुला फक्त पैसाच हवाय. शेतकऱ्याची इज्जत वगैरे करता येत नाही. तुझ्यासोबत मी कुठली लग्न करते? मी एका शेतकऱ्यासोबत. तुमच्याकडे पैसा नाही जाऊ. पैसा आहे ना, तुझ्यासारखा पैशाचा माज नाहीये ना. आम्ही पैशावरती उड्या मारत नाही. तुम्हाला फक्त पैसा लागतोय, फक्त पैसा शेतकऱ्या लोकांना. जे करता ते पैसा तुम्ही बी जोडवतो ना, एका थप्पीमध्ये लावतो ना. अहो लावता, पण तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. आमच्याकडे इज्जत आहे, तुमच्याकडे आहे का? पैशाच्या यावरती तुम्ही काहीही करता. त्यापेक्षा मलाच नको तुझ्याशी लग्न, मी एका शेतकऱ्याशी लग्न करेन आणि इमानदारानं स्वाभिमानानं जगल. पण तुमच्यासारखं असं नको दुसऱ्यासोबत शायनिंग वगैरे मारायला. तुझी इच्छा हो. चल मी जातो. हो चालते. अशी तुझ्यासारखं ऐश्वर्या नाही. हो हो, जा जा जा. अशी ना अशी लाईन ना. हो, तुला नाही करायचं ना, लाईन लाव, नाही तर किती कर, मला काही करायचं. जा जा, निघला माझ्याशी लग्न करायला. बस
हा झालं बोललो, मस्त पैकी बोललो, टेन्शन नाही घेतलं. आपण का भेटतो का उकलो नाही. काय झालं पाहुणे, बघितली का मुलगी? छान आहे का? पाहिली पाहिली का? मस्त आहे बघ, काय वाटतं. विचार नाही जुळत नाही करायचं. त्यांचा काय विचार जुळत, माझाच नाही जुळत. आणि असंही मला लग्न करायचं नाही. तुम्ही उठा आणि तुमच्या एसीच्या गाडीमधून बसून जा. एसीच्याच गाडीमध्ये हो हो, जा जा जा. असंही मला लग्न नाही करायचंय. मी शेतकऱ्याशी लग्न करत. झालंय काय तुमचं? त्यांना आपली इज्जत करायची कळत नाहीये ना त्या. असं आहे मग का? कशाला यांच्याशी? यांना फक्त पैशाचा माज आहे. मग करू दे ना, अंबानी असं तरी मला नाही करायचं. ऑलरेडी पैसा. हो आहे ना, मग तुम्ही तुमच्या जा आणि एसीच्या गाडीत बसून तुम्ही तुमचा वापस जा. गरज नाही आम्हाला तुमची. नाही पण असं काय झालं म्हणजे का नको? त्यांना इज्जत त्याच्या करायची मुलगी गरज म्हणते नाहीये ना. शेतकरी नवरा पाहिजे आम्हाला. पण शेती आहे ना आमच्याकडे. अहो शेती जरी असेल तरी त्यांना शेतकऱ्याची इज्जत करता येते का? हे महत्वाचं ना. शेतकऱ्याची इज्जतच नाहीये ना. म्हणजे त्यांना फक्त पैसा लागतोय, फक्त पैसा पैसा. म्हणजे दोघांचे विचार सारखी होत नाही थोडक्यात. बिलकुलच जुळत नाहीये. त्याला म्हणा एसीची गाडी घ्या आणि इथून जा. तिला शेतकरी नवरा पाहिजे, मला नको. हो हो, जा जा. उठ पहिला तू इथून आणि तुझ्या एसीच्या गाडीमध्ये बसून नाही निघून जा. चालतंय पाहुणे. राम राम. राम राम. सगळं आपण करताय आमचा 17 बरे. नाही नाही, हो, चालणार नाही. चालतंय. चला 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 रे चला. बाई काय झालंय? शेती करत नाहीये आणि मला नकोय. बस संपला विषय. आपण जर शेती जपली तरच शेती होईल ना. जर शेतकऱ्यांनी शेती नाही पिकवली तर जग काय खाईल? आपल्या जीवावरती जग जगतंय ना. हा, बरोबर मग आहे शेती ना. महत्वाची आहे ना. सगळ्यांनी नोकरी केली तर शेती कोण करणार आहे? बरं हो, त्याच्यामुळे बरं. मुलीचं वाटलं होऊ शकत नाही, करू शकत नाही मी. पण होते पाहुणे चांगले. मग तिनं तर म्हणते म्हणलं काय करणार आपण? चला मग तिच्या मनाजोगतच करा. हा, तिच्या मनात करू ना. चालतंय. काय हरकत नाही, चल. चल.